जय हिंद. लेक्चर नंबर 13 आहे बघा. महाराष्ट्राचा भूगोल आपण बघत आहे, त्याच्यामधील महत्त्वाच्या मुद्द्यांच्या संदर्भात. तर चला आपण बघूया तर कोणते कोणते पॉईंट्स आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे. बघा महाराष्ट्राच्या भूगोलाच्या बाबतीमध्ये आपण डिफरंट टाइप्स ऑफ द इंडस्ट्रीज बघत होतो. महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे उद्योग वगैरे आहेत. साखर इंडस्ट्री जी आहे तिथेपर्यंत आपण व्यवस्थित माहिती बघितलेली होती. आता काही बघा खत उद्योग असतील, त्याचबरोबर रसायन उद्योग असतील महाराष्ट्रामधील, तर त्यांच्याविषयी आपण आढावा इथं बघणार आहोत. बघा आता पहिल्यांदा बघताना मी इथं म्हणलं की केमिकल इंडस्ट्री ज्या आहेत, केमिकल इंडस्ट्रीज यालाच आपण रसायन उद्योग पण म्हणतो. बघा आता रसायन उद्योगाच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हणलं तर महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जे काही रासायनिक उद्योगाचं उत्पादन केलं जात आहे, थोडक्यात रसायनांचं उत्पादन केलं जातं, केमिकल प्रोडक्शन होतं, त्याच्यामधलं 40% प्रोडक्शन जे आहे ते महाराष्ट्रामध्ये केलं जात आहे. बघा आणि जर आपण या दृष्टिकोनातून रासायनिक उद्योगांच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राला बघितलं तर महाराष्ट्र हा भारतामध्ये सेकंड नंबरचं राज्य आहे. दुसऱ्या क्रमांकावरती येत आहे रासायनिक उत्पादनाच्या बाबतीमध्ये. मग एक नंबरला कुठलं राज्य आहे तर एक नंबरला गुजरात राज्य आहे की या गुजरात राज्यामध्ये रासायनिक उद्योगाचं उत्पादन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं. महाराष्ट्रामध्ये जर आपण शहरांच्या बाबतीमध्ये बघितलं तर कोणत्या कोणत्या शहरामध्ये रासायनिक उद्योग केंद्रित झालेले आहेत. एक म्हणजे मुंबईमध्ये पण रासायनिक उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेले आहेत. त्याचबरोबर कल्याण असेल, नंतर ठाणे असेल, ठीक आहे, ठाणे आहे, मुंबई पुणे आहे, त्याच्यानंतर पिंपरी आहे, चिंचवड पिंपरी आहे, नंतर औरंगाबाद आहे, त्याच्यानंतर नागपूर, यवतमाळ, नंतर चंद्रपूर. तर हे जे काही महत्त्वाचे शहरं त्याचबरोबर महत्त्वाचे जिल्ह्यांचे ठिकाणं आहेत, तर या जिल्ह्याच्या ठिकाणी काय झालेलं आहे तर केमिकल इंडस्ट्री ज्या आहेत महाराष्ट्रामध्ये पसरलेल्या आहेत. आता या रासायनिक उद्योगांच्या बाबतीमध्ये आपण माहिती बघितली, पण या रासायनिक रसायनांचा वापर कशासाठी केला तर बघा आपली जी शेती आहे, शेतीवरती जे केमिकल जे असतात, कीटकनाशके बनवण्यासाठी, तणनाशके असतील शेती संदर्भात, त्याचबरोबर खतं असतील, औषधं तयार करण्यासाठी या केमिकलचा वापर केला जातो. म्हणून तर रसायन हे खूप इम्पॉर्टंट आहे या ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीच्या दृष्टिकोनातून आणि त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये पण याचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन केलं जात आहे. बघा आता या शेतीबरोबरच बाकीच्या पण उद्योगधंद्यांच्यामध्ये या रसायनांचा वापर केला जातो. जसं सल्फ्युरिक ॲसिड आहे, या सल्फ्युरिक ॲसिडचा वापर जे कातडी सुतावरती प्रक्रिया करण्यासाठी, त्याचबरोबर ज्या धातूच्या वस्तू आहेत ना त्या धातूच्या वस्तूंना पॉलिश करण्यासाठी सल्फ्युरिक ॲसिडचा वापर केला जातो. बघा सल्फ्युरिक ॲसिड कशासाठी केला जातो तर मी म्हणलो की जे धातू वगैरे आहेत त्या धातूंच्या वस्तूंना पॉलिश करण्यासाठी आणि त्याचबरोबर कातडी सूत वगैरे आहे त्याच्यावरती प्रक्रिया करण्यासाठी या सल्फ्युरिक ॲसिडचा वापर केला जातो. नंतर आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड जे आहे, हे आहे H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड. हायड्रोक्लोरिक जे ॲसिड आहे तर या हायड्रोक्लोरिक ॲसिडचा वापर कशासाठी केला जातो तर अमोनियम क्लोराईड जे आहे म्हणजे खत तयार करण्यासाठी अमोनियम क्लोराईड सारखी खतं या HClचा हायड्रोक्लोरिक ॲसिडचा वापर केला जातो. त्याचबरोबर पोलाद शुद्धीकरण असेल म्हणजे लोखंडाचं जर शुद्धीकरण करायचं असेल त्याच्यासाठी पण या HClचा वापर केला जातो. बघा म्हणजे बऱ्यापैकी बघा केमिकल इंडस्ट्री ज्या आहेत त्या केमिकल इंडस्ट्री एका साईडून खूप इम्पॉर्टंट आहेत कारण याचा वापर खूप वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये, ॲग्रिकल्चर इंडस्ट्री असेल, त्याचबरोबर सेकंडरी द्वितीय क्षेत्रामध्ये पण याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. बघा त्याच्यानंतर आहे ते खत उद्योगांच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती बघायची आहे. बघा खत उद्योग. आता खत उद्योगांचा जर विचार केला तर खत उद्योगामध्ये खतांचं उत्पादन करणारा जो सगळ्यात मोठा देश म्हटला तर चीन हा सगळ्यात मोठा देश आहे. बघा खत उद्योगाच्या बाबतीमध्ये एक नंबरला देश कोणता आहे तर चीन हा एक नंबरला आहे. चायना हा खताच्या बाबतीमध्ये, खत उत्पादनाच्या बाबतीमध्ये एक नंबरला आहे. 2 नंबरला USA आहे आणि 3 नंबरला आपला भारत आहे. 3 नंबरला काय तर इंडिया आहे. बघा नायट्रोजन खत जे उत्पादन केलं जातं, बघा नायट्रोजन खत खूप महत्त्वाचं असतं. या नायट्रोजन खताच्या उत्पादनामध्ये इंडियाचा क्रमांक जो आहे तो 3rd क्रमांक आहे. बघा म्हणजेच इथं जे सांगितलेले आहे त्याच्यामध्ये भारत 3ऱ्या क्रमांकामध्ये येत आहे. बघा आणि नायट्रोजन युक्त खताच्या वापरानुसार, आता हे खताच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये मी सांगितले, उत्पादनाच्या बाबतीमध्ये जर आपण खताचा वापर बघितला, सगळ्यात जास्त खताचा वापर कुठे केला जातो तर चीनमध्ये सगळ्यात जास्त खताचा वापर केला जातो. 2 नंबरमध्ये इंडिया आहे. इंडियामध्ये पण खताचा वापर खूप जास्त केला जात आहे. बघा आता भारतामध्ये आपण हे नायट्रोजनच्या बाबतीमध्ये थोडक्यात आढावा घेतला. आता ते जर आपण युरियाचं जे खत आहे या युरियाच्या बाबतीमध्ये बघितलं तर बघा 85% युरिया जो आहे हा भारतामध्ये प्रोडक्शन केलं जात आहे
आणि 15% युरिया जे आहे ते परकीय देशातून आयात केला जाते. म्हणजे आपल्या लक्षात येते का बघा, युरिया याच्यावरती भारत परकीय देशांच्यावरती जास्त अवलंबून नाहीये. भारताच्या स्वतःच्याकडूनच काय केलं जातं, जवळजवळ 85% युरियाची काय केली जाते तर निर्मिती केली जात आहे. खत कारखान्याचा विचार केला तर पहिला खत कारखाना जो भारतात स्थापन करण्यात आला होता तो तमिळनाडू या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेला होता बघा. राणीपेठ एक ठिकाण आहे तमिळनाडूमधलं, राणीपेठ. या राणीपेठ ठिकाणामध्ये काय करण्यात आलं होतं तर या खत कारखान्याची स्थापना करण्यात आली होती. खत कारखाना चालू करण्यात आला होता. भारत स्वतंत्र, आता हे पहिला जो होता 1904चा आहे बघा तमिळनाडूमधला. पण भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्वतंत्र भारतातील पहिला खत कारखाना जो आहे तो 2 मार्च 1952 मध्ये स्थापन करण्यात आला होता. आपल्याला माहिती आहे पहिली पंचवार्षिक योजना झाली होती. या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये बघा झारखंडमधील सिंदरी या ठिकाणी बघा, सिंदरी या ठिकाणी खत कारखान्यांच्या स्थापनेला मान्यता देण्यात आलेली होती. तर सिंदरी हे ठिकाण झारखंडमध्ये आहे. आता महाराष्ट्रामध्ये बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पण नंबर ऑफ म्हणजे खत कारखाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. त्यांची जर आपण लिस्ट बघितली ठिकाणांच्या दृष्टिकोनातून, थोडं नाव पण लक्षात ठेवा, म्हणजे खत कारखाना कुठे आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते पण लक्षात ठेवा, जेणेकरून त्याच्यावरती जरी प्रश्न आला तर तुम्हाला तो सोडवता आला पाहिजे. आता एक म्हणजे तुर्बे जे आहे, तुर्बे. आता तुर्बे खत कारखाना जो आहे तो कुठे आहे तर आपल्याला माहिती आहे मुंबई उपनगरामध्ये येत आहे, मुंबईमध्ये येत आहे. डायरेक्टली मी मुंबईच लिहितो बघा. दुसरा जो खत कारखाना मी म्हणेल की अंबरनाथ खत कारखाना जो आहे, अंबरनाथ खत कारखाना कुठे आहे तर ठाणेमध्ये येत आहे बघा, ठाण्यामध्ये येत आहे. ठीक आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये म्हणजे. तिसरा जो खत कारखाना जो आहे तो लोणी काळभोरचा जो खत कारखाना जो आहे, लोणी काळभोर हा जो खत कारखाना आहे, हा खत कारखाना कुठे येत आहे तर हा खत कारखाना आहे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पुणे जिल्ह्यामध्ये आहे बघा लोणी काळभोरचा खत कारखाना. नंतर 4th नंबरचा जो आहे तो अहमदनगरमध्येच आहे. अहमदनगर लिहितो बघा, हा अहमदनगर खत कारखाना अहमदनगरमध्येच आहे, नगरमध्येच आहे बघा हा. त्याच्यानंतर मी म्हणेल की 5th नंबरचा जो आहे हातकणंगले जो खत कारखाना आहे, हातकणंगले हा खत कारखाना कुठे आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा खत कारखाना आहे बघा, हातकणंगले. नंतर 6th नंबरचा मी म्हणेल की नागपूर, स्वतः नागपूरमध्ये आहे, नागपूरमध्ये खत कारखाना आहे. नंतर 7th नंबरचा मी म्हणेल की अमरावतीमध्ये आहे, अमरावती खत कारखाना अमरावतीमध्ये आहे. नंतर 8 नंबरचा जो आहे यवतमाळचा खत कारखाना यवतमाळमध्ये आहे. आणि 9th नंबरचा जो आहे तो औरंगाबादचा खत कारखाना औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे एवढे महत्त्वाचे खत कारखाने आहेत ऑल महाराष्ट्रामध्ये. आता राज्यामधील जर आपण विचार केला की सहकारी क्षेत्रावरती स्थापन केलेला खत कारखाना कुठे आहे तर हातकणंगले जो खत कारखाना आहे हा सहकारी खत कारखान्याचा प्रकल्प, एकमेव प्रकल्प जो आहे महाराष्ट्रामधला बघा. हातकणंगले खत कारखाना प्रकल्प हा सहकारी क्षेत्राच्या आधारावरती म्हणजे कोऑपरेटिव्ह सेक्टरच्या आधारावरती स्थापन करण्यात आलेला आहे. ओके. आता नेक्स्ट जो आहे तो औषधाच्या बाबतीमध्ये बघा, इंडस्ट्री, कोणती इंडस्ट्री तर मेडिसिन इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये, ड्रग्ज अँड मेडिसिन इंडस्ट्री बघा, ड्रग अँड मेडिसिन इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये. आता ड्रग्ज अँड मेडिसिन इंडस्ट्रीलाच आपण काय म्हणतो आपल्या भाषेमध्ये औषध उद्योग म्हणतो बघा, औषध उद्योग. त्या औषध उद्योगाच्या बाबतीमध्ये बघायचं म्हणलं तर बघा भारतामध्ये पहिल्यांदाच सार्वजनिक क्षेत्रातील औषध कंपनी जी सुरू करण्यात आली होती ती 10 मार्च 1954 मध्ये करण्यात आली बघा. पहिली पंचवार्षिक योजना होती. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्येच काय करण्यात आली होती तर बघा पिंपरी ठिकाण कुठं आहे तर पुण्याचं पिंपरी चिंचवड आहे ना, या पिंपरी या ठिकाणी बघा हिंदुस्तान अँटीबायोटिक्स लिमिटेड या कंपनीची बघा स्थापना करण्यात आली होती. आणि या कंपनीच्या मार्फतच बघा पेनिसिलिन औषधाचं उत्पादन चालू केलं होतं बघा. पेनिसिलिन हे जे औषध होतं या औषधाच्या उत्पादनाची सुरुवात जी आहे या कंपनीच्या मार्फत म्हणजेच हिंदुस्तान अँटीबायोटिक्स लिमिटेड जे आहे या कंपनीच्या मार्फत चालू करण्यात आली होती. पहिली पंचवार्षिक योजना होती ना, या पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या कार्यकाळामध्ये सुरू करण्यात आली होती बघा. त्याच्यानंतर मग हळूहळू जो पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूरचा जो पट्टा आहे ना, पुणे, मुंबई असेल, सातारा, कोल्हापूरचा पट्टा आहे, तर या पट्ट्यामध्ये काय चालू झाले तर औषध कारखान्यांची सुरुवात झालेली होती बघा. त्याचबरोबर जे आयुर्वेदिक औषधं जे आहेत या आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीची सुरुवात बघा या पट्ट्यामध्ये चालू झालेली होती. आता मुंबईचं बघितलं तर पनवेल आणि रायगड जो आहे या ठिकाणी बघा सिप्ला कंपनी आहे, खूप मोठी कंपनी आहे बघा, पनवेल रायगडमध्ये बघा. तर या ठिकाणी जी सिप्ला कंपनी जी आहे ना, सिप्ला,
तर खूप मोठी काय तर औषध क्षेत्रामधील काय तर कंपनी आहे. त्याचबरोबर आणखी एक याच ठिकाणी बघा हिंदुस्तान इन्सेक्टिसाइड्स जी कंपनी आहे. आता हिंदुस्तान इन्सेक्टिसाइड जे आहे ते पिकांच्यावरती औषध मारण्यासाठी बघा. हिंदुस्तान इन्सेक्टिसाइड्स ही कंपनी जी आहे पनवेल रायगडमध्येच आहे बघा. आता ही जी हिंदुस्तान इन्सेक्टिसाइड्स कंपनी जी आहे या कंपनीचे एक वैशिष्ट्य काय आहे तर आशिया खंडातील सर्वात मोठी कीटकनाशक बनवणारी ही कंपनी आहे बघा. हिंदुस्तान इन्सेक्टिसाइड्स ही आशिया खंडातील सर्वात मोठी काय आहे तर सर्वात मोठी म्हणजे कीटकनाशके जे आहेत इन्सेक्टिसाइड्स जे आहेत हे बनवणारी ही काय तर कंपनी आहे बघा. त्याच्यानंतरची कागद उद्योगाच्या बाबतीमध्ये बघू आपण थोडं. आता कागद कशापासून तयार केला जातो तर ह्याचा लाकडाचा जो लगदा आहे या लाकडाच्या लगद्यापासून बघा पेपर इंडस्ट्रीमध्ये पेपर तयार केला जातो. भारतातील पहिला जो पेपर इंडस्ट्रीचा जो कारखाना जो आहे कागद उद्योग जो आहे कागद कारखाना जो आहे ता 1812 मध्ये चालू करण्यात आला होता बघा. पहिल्यांदाच तो बघा कुठे चालू करण्यात आला तर वेस्ट बेंगॉलमध्ये चालू करण्यात आलेला होता बघा. आता एकूण कागदाचं जे उत्पादन केलं जात आहे भारतामध्ये इंडियाच्या तुलनेमध्ये इंडियामध्ये जे कागदाचं उत्पादन केलं जाते त्याच्या 18% कागद जो आहे तो महाराष्ट्रामध्ये तयार केला जात आहे. म्हणजे महाराष्ट्रातून एकूण कागदाच्या 18% देशाच्या एकूण कागदाच्या 18% कागद तयार केला जात आहे. आता कागद उत्पादनाच्या मध्ये जे मी म्हणेल की अग्रेसर जे जिल्हे आहेत अग्रेसर जिल्हे कोणते कोणते आहेत कागद उत्पादनाच्या बाबतीमध्ये इकडचा हा चंद्रपूर एक जिल्हा अग्रेसर आहे. त्याच्यानंतर नंदुरबार जिल्हा इथला वरचा नंदुरबार जिल्हा पण अग्रेसर आहे. मुंबई आहे इथं बघा देण्यात आलेलं. त्याच्यानंतर पुणे आहे पुणे जिल्हा पण अग्रेसर आहे. नंतर रायगड जिल्हा अग्रेसर आहे. रायगडमधील बघा खोपोलीचा भाग जो आहे. नंतर कोल्हापूर जिल्हा वारणानगर जे आहे ना तिथं आणि नाशिक जिल्ह्यामधील इगतपुरी. तर हे जे आहेत हे जिल्हे जे आहेत हे कागद उत्पादनामध्ये काय तर अग्रेसर आहेत. ओके. आता काही महत्त्वाचे इतर उद्योगधंदे जे आहेत ते इतर उद्योगधंदे इथं देण्यात आलेले आहेत बघा. थोडं आपण एक एक बघत जाऊ बघा. एक पहिला उद्योगधंदा मी इथं म्हणेल की बघा सिमेंटचा जर घेतला हा सिमेंटचा जो उद्योगधंदा आहे मोस्टली महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे लोकेट झालेला आहे तर सिमेंटचा वाटल्यास मी नकाशामध्ये दाखवतो बघा. सिमेंटचा उद्योगधंदा वगैरे असेल तो मी जे दाखवतो त्याच्याकडे लक्ष द्या. सिमेंटचा जो उद्योगधंदा आहे महाराष्ट्रामधील बघा मुंबई या ठिकाणी लोकेट झालेला आहे. त्याचबरोबर रत्नागिरी असेल आणि चंद्रपूरचा जो भाग आहे तर या भागामध्ये सिमेंटचे उद्योगधंदे काय तर लोकेट झालेले आहेत. हे सिमेंटच्या उद्योगधंद्यांच्या बाबतीमध्ये मी वाटल्यास इथं मी शॉर्ट फॉर्ममध्ये बघा सी लिहितो. सिमेंटचा उद्योगधंदा असेल सिमेंट इथे पण सिमेंट लक्षात ठेवा. जिल्हे लक्षात ठेवा जिल्ह्यांनाच धरून क्वेश्चन विचारले जात आहेत. त्याच्यानंतर तेल शुद्धीकरण कारखाना आपल्याला माहिती आहे तेल शुद्धीकरण कारखाना कुठे आहे मुंबईमध्येच आहे बघा. तुर्भे जे आहे मुंबईचं तुर्भे तर या ठिकाणी तेल शुद्धीकरण कारखाना आहे बघा. नंतर वाईन उद्योगाच्या बाबतीमध्ये विचार केला तर वाईन उद्योग कुठे कुठे जास्त प्रमाणामध्ये पसरलेला आहे तर सातारा जिल्हा जो आहे या सातारा जिल्ह्यामध्ये वाईन उद्योग. त्याचबरोबर नाशिक जिल्हा आहे या नाशिक जिल्ह्यामध्ये पण वाईन उद्योगाचं काय आहे तर सर्वात मोठं हब इथं दिसत आहे बघा. काडीपेटीच्या बाबतीमध्ये विचार केला काडीपेटे जे आहे तर काडीपेटीच्या उत्पादनामध्ये ठाणे जिल्हा जो आहे तो अग्रेसर आहे बघा. अंबरनाथ ठाणे जिल्ह्यामधील आहे ना तर काय काडीपेटीचं उत्पादन केले जाते. आणि लाकडाचं जो आहे लाकडाची जी खेळणी वगैरे बनवले जातात बघा मग ती अग्रेसर असणारे जिल्हे कुठले आहेत तर सिंधुदुर्ग सावंतवाडी बघा सिंधुदुर्गमधील आणि रायगडमधील जे पेन ठिकाण आहे ना पेन तर हे जे आहे ते या लाकडाच्या खेळण्यांच्या बाबतीमध्ये काय आहे तर अग्रेसर आहे बघा. ठीक आहे. म्हणजे आपल्याला इतर उद्योगांच्या बाबतीमध्ये थोडक्यात माहिती कळली. आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या संदर्भातले बघा संकुलन जे आहेत मोठे मोठे जे कॉम्प्लेक्स आहेत IT पार्क वगैरे आहेत IT कॉम्प्लेक्स आहेत तर यांच्याविषयी एक थोडक्यात आढावा आपण बघू बघा. आता महाराष्ट्रामध्ये जर बघितलं IT पार्क जे फेमस IT पार्क जे आहेत तर ते फेमस IT पार्क आपल्याला पुण्याचा एक माहिती आहे. त्याचबरोबर मुंबईचा IT पार्क माहिती आहे. त्याच्यानंतर नागपूरचा एक IT पार्क खूप फेमस आहे बघा. तर यांच्याविषयी आपण एक थोडक्यात आढावा घेऊ बघा. आता माहिती आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये विचार केला तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सिडको आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया यांच्या मार्फत बघा एकतर यांची जी काही स्थापना जी होती ही डिसेंबर 2018 मध्ये करण्यात आलेली होती बघा. डिसेंबर 2018 मध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या संदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सिडको आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया यांची स्थापना डिसेंबर 2018 मध्ये करण्यात आलेली होती. आणि यांच्या मार्फत काय करण्यात आले होते बघा 37 जे IT पार्क जे आहेत या 37 IT पार्कना काय केलं होतं तर एक विकसित करायला मान्यता देण्यात आलेली होती.
त्या बेसिसवरतीच बघा महाराष्ट्रामध्ये प्रमुख IT पार्क असणारे जिल्हे मग इथं डिक्लेअर करण्यात आले बघा, की बाबा कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये IT पार्क असेल. एक म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये IT पार्क, त्याचबरोबर इकडचा जो आहे वरच्या साईडला जो आहे नागपूर जिल्हा आहे. एक जिल्ह्यांचे पहिल्यांदा नाव सांगतो, पुणे, नागपूर, नंतर सोलापूर जिल्हा आहे, त्याच्यानंतर सांगली जिल्हा आहे, त्याच्यानंतर सातारा आहे, त्याच्यानंतर येत आहे तो कोल्हापूर जिल्हा आहे, त्याच्यानंतर जो नाशिक असेल, औरंगाबाद आहे. ओके, त्याच्यानंतर अमरावती जिल्हा एक आहे, तर आणखी एक राहिलेला लातूर जिल्हा आहे. तर या जिल्ह्यांच्या मध्ये प्रमुख IT पार्कच्या बाबतीमध्ये काय करण्यात आलं, विकसित करण्याचा एक मेमोरंडम जो होता तो पास करण्यात आलेला होता बघा. आता खाजगी IT पार्क जर आपण बघितले तर खाजगी IT पार्क मोस्टली कुठं आहे तर पुण्यामध्ये आहेत बघा. पुण्यामध्ये खाजगी IT पार्क खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. एक नंबरला पुणे आहे, 181 खाजगी IT पार्क आहे. 2 नंबरला मुंबई आहे. त्याच्यानंतर ठाण्यामध्ये पण खाजगी IT पार्क पाहायला भेटतात. त्याच्यानंतर नागपूरला पण आहेत बघा खाजगी IT पार्क. नंतर नाशिक आहे, औरंगाबाद आहे आणि वर्धा आहे. तर या ठिकाणी खाजगी IT पार्क आहेत बघा. ठिकाणांची नावं थोडी माहिती असून सगळ्यात जास्त खाजगी IT पार्क जे आहे ते पुण्यात आहेत. ठीक आहे. आता IT पार्कच्या बाबतीमध्ये पण आपण बऱ्यापैकी थोडक्यात माहिती बघितली, कुठं किती IT पार्क आहेत. टोटल 37 IT पार्कना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मार्फत सिडको आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया जे आहे त्यांच्या मार्फत मान्यता देण्यात आलेली होती. नंतर आहे ते बायोटेक्नॉलॉजी पार्कच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये 2च ठिकाणी बघा बायोटेक्नॉलॉजी पार्क आहेत. बायोटेक्नॉलॉजी पार्क 2 ठिकाणी कुठे कुठे आहे तर एक म्हणजे आहे बायोटेक्नॉलॉजी पार्क जे आहे एक आहे तो जालनामध्ये आहे बघा. औरंगाबादमधून जालना वेगळं झालं होतं तर जालना जिल्ह्यामध्ये आहे. आणि दुसरा जो आहे तो पुण्यामधील हिंजवडीमध्ये आहे बघा. पुण्यामधील हिंजवडी IT पार्क पण मोठा आहे, पण बायोटेक्नॉलॉजी पार्क पण इथं पुण्यामधील हिंजवडीच्या ठिकाणी आहे बघा. नंतर बघा वस्त्रोद्योगांचे संकुलन जे आहेत म्हणजेच कॉटन कॉम्प्लेक्स मी म्हणेल वस्त्रोद्योगांच्या बाबतीमध्ये, तर कोणत्या कोणत्या ठिकाणी बघा वस्त्रोद्योगांचे संकुलन जे आहे पाहायला मिळेल बघा. वस्त्रोद्योगांच्या संकुलनाच्या बाबतीमध्ये विचार केला तर बघा मी जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन नावं लिहित आहे. आपण जर हा वर्धा जिल्हा घेतला तर वर्धा जिल्ह्यामध्ये बघा हिंगणघाट या ठिकाणी वस्त्रोद्योगांचं संकुलन आहे. त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा घेतला हिंगोली, तर हिंगोली मधील बघा बसमत या ठिकाणी काय आहे तर वस्त्रोद्योगांचे संकुलन आहे. नंतर लातूरमध्ये स्वतः लातूर जिल्ह्यांच्या मध्ये वस्त्रोद्योगांचे संकुलन आहे. ठाणे जिल्ह्यामधील भिवंडी जे आहे भिवंडी या ठिकाणी पण वस्त्रोद्योगांचं काय तर संकुलन आहे. नंतर पुणे जिल्ह्यामधील बारामती जी आहे बारामती, तर बारामती पण मध्ये काय तर वस्त्रोद्योगाचं संकुलन आहे. नंतर सोलापूर जिल्ह्यामधील कुंभारी जे आहे सोलापूर जिल्ह्यामधील तिथे पण वस्त्रोद्योगाचं संकुलन आहे. नंतर खाली इकडे आल्यानंतर तुम्हाला इचलकरंजी, आपल्याला माहिती आहे कोल्हापूरचं इचलकरंजी काय वस्त्रोद्योगाचं हबच आहे. नंतर धुळे जिल्ह्यामधील शिरपूर जे आहे शिरपूर, तर या शिरपूर हे पण काय तर वस्त्रोद्योगाचं संकुलन आहे. सांगली जिल्ह्यामधील बघा इस्लामपूर जे आहे इस्लामपूर, तर या ठिकाणी पण वस्त्रोद्योगाचं काय तर संकुलन आहे बघा. ठीक आहे. आता हे झालं वस्त्रोद्योगांच्या संकुलनाच्या बाबतीमध्ये. आता महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ जे आहे याच्या स्थापनेसंदर्भातले आता जे काही महत्त्वाचे छोटे छोटे जे काही इन्स्टिट्यूट आहे महामंडळ आहेत मंडळ आहेत तर यांच्या स्थापनेविषयी जे प्रश्न विचारले जातात ना त्याच्याविषयी थोडक्यात आपण आढावा बघू की स्थापना कधी झालेली आहे आणि त्याचं मुख्यालय कुठं आहे बघा. एक पहिल्यांदा मी इथं घेईल ते MIDC घेईल, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, म्हणजेच आपण महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ आपण म्हणतो. तर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना 1 ऑगस्ट 1962 साली झाली होती आणि याचं जे मुख्यालय जे आहे तर याचं मुख्यालय आहे ते मुंबईमध्ये आहे बघा. ठीक आहे. दुसरं जे आहे ते महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ. तर या महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाची स्थापना पुन्हा एकदा 19 ऑक्टोबर 1962 मध्ये झालं होतं आणि याचं पण मुख्यालय कुठं आहे तर हेडक्वार्टर आपण म्हणतो हेडक्वार्टर मुंबईलाच आहे बघा. मुंबईलाच याचं हेडक्वार्टर आहे. 3 नंबरला मी इथं घेत आहे बघा महाराष्ट्र राज्य औद्योगिक आणि गुंतवणूक महामंडळ जे आहे, महाराष्ट्र राज्य औद्योगिक आणि गुंतवणूक महामंडळ जे आहे तर याची जी स्थापना आहे तर याची स्थापना पण 1962 आहे आणि मुख्यालय पण याचं काय तर मुंबई या ठिकाणी आहे. नंतर 4th नंबरचं मी म्हणेल इथं बघा महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ, महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ. या महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळाची पण स्थापना
1 एप्रिल 1962 साली झाली होती आणि याचं मुख्यालय पण काय आहे, मुंबईला आहे बघा. ठीक आहे. नंतर महाराष्ट्र राज्य औद्योगिक आणि गुंतवणूक महामंडळाच्या बाबतीमध्ये जसं मी सांगितलं की याची स्थापना 1962 नाही तर 1966 मध्ये झालेली आहे बघा. महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ याची स्थापना 1966 31 मार्च मध्ये झालेली बघा. 31 मार्च 1966 रोजी झालेलं आहे आणि याचं मुख्यालय मुंबईला आहे ते बघितलं. पण याची विभागीय कार्यालय पण बघा नागपूर, पुणे आणि औरंगाबादला आहेत बघा. नागपूर, पुणे आणि औरंगाबादला आहे. ठीक आहे. थोडा हा चेंज आहे, थोडा समजून घ्या. नंतर 5th नंबरला मी म्हणेल की महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ जे आहे, महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग हे जे महामंडळ आहे, या महामंडळाची स्थापना जी आहे ही 1962 आहे आणि याचं पण मुख्यालय काय आहे तर मुंबई या ठिकाणी आहे. थोडं जोड्या लावायला विचारलं जाऊ शकतं बघा. मोस्टली 1962च आहे बघा. फक्त एकच वेगळं आहे, महाराष्ट्र राज्य औद्योगिक आणि गुंतवणूक महामंडळ जे आहे ते 1966 आहे. 31 मार्च 1966 आहे बघा. ठीक आहे. थोडं आता याच्यानंतर आपण थोडी वाहतूक, महाराष्ट्र राज्याच्या बाबतीमध्ये वाहतूक आणि दळणवळणाच्या बाबतीमध्ये थोडक्यात एक आढावा घेऊ बघा. आपल्याला माहिती आहे वाहतुकीचे प्रकार, आपल्याला माहिती आहे वाहतूक. आता वाहतुकीचे एकूण 3 प्रकार राहतात बघा. एक म्हणजे आहे ते रोड, दुसरा जो आहे तो रेल्वे, 4 मी म्हणेल रोड, रेल्वे. त्याच्यानंतर चौथा जो आहे तो मी म्हणेल एअरवेज म्हणजेच हवाई वाहतूक आणि 5वी जी आहे ते वॉटरवेज. यालाच आपण मग काय म्हणतो तर मराठीत लिहितो सागरी मार्ग. ठीक आहे. यालाच आपण वॉटरवेज म्हणेल, वॉटरवेज. थोडं इंग्लिशमध्ये आहे, मराठीत सांगतो बघा. रस्ते वाहतूक, रेल्वे, हवाई वाहतूक आणि ही सागरी वाहतूक. ओके. आता रस्ते वाहतुकीमध्ये प्रकार आहेत बघा. रस्ते वाहतुकीमध्ये मग आपल्याला माहिती आहे नॅशनल रोड किंवा नॅशनल हायवे आपण म्हणतो. त्याच्यानंतर स्टेट हायवे येत आहे. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट हायवे येत आहे. त्याच्यानंतर बघा ग्रामीण म्हणजे व्हिलेज रोड म्हणणार आपण. आणि एक जो आहे तो एक्सप्रेस वे नावाचा एक प्रकार आहे बघा. आता पुणे मुंबई एक्सप्रेस वे आहे तर तशा प्रकारे म्हणजे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा मार्ग, त्याच्यानंतर ग्रामीण रस्ते आहेत आणि एक्सप्रेस वे, याचा अर्थ द्रुतगती महामार्ग याला म्हटलं जातं. रेल्वेच्या बाबतीमध्ये बघा गेजेस देण्यात आलेले आहेत बघा. गेजेसमध्ये ब्रॉड गेज असतो बघा, रेल्वेचा ब्रॉड गेज. ओके. ब्रॉड गेज असेल. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो मीटर गेज आहे, 1 मीटरचा असतो. हा जो असतो तो 1.6 मीटरचा असतो. हा 1 मीटरचा असतो बघा. ठीक आहे. मीटर गेज आहे. त्याच्यानंतर जो आहे नॅरो गेज आहे. नॅरो गेज जो आहे तो 0.61 मीटरचा राहतो बघा. तर अशा प्रकारे. नंतर बुलेट ट्रेन नावाचा प्रकार आला. बुलेट ट्रेन आहे, हा पण रेल्वेमध्येच येते ना, बुलेट ट्रेन आहे. नंतर मेट्रो ट्रेन आहे. मेट्रो ट्रेनचा प्रकार जो आहे तो. आता मोनो रेल पण आलेले, मुंबईमध्ये पण आहे मोनो रेल, तर हा पण रेल्वेमध्ये येत आहे बघा. आता हवाई वाहतुकीमध्ये मी म्हणेल त्याचे 2 भाग येत आहेत. एक डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत आणि दुसरी जी आहे तर इंटरनॅशनल. सागरी वाहतूक पण 2 आहे. एक म्हणजे देशांतर्गत नद्यांच्या मधला असेल आणि दुसरं जे आहे ते मोठे मोठे ओशन्स, सी वगैरे आहेत, समुद्र असतील, महासागर असतील तर त्यांच्या संदर्भातली सागरी वाहतूक येत आहे बघा. ठीक आहे. म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला वाहतुकीचे प्रकार इथं समजलेले आहेत. आता रस्ते विकास योजनेच्या बाबतीमध्ये बघा, पहिल्यांदा भारतामध्ये 1927 साली रस्ते विकास समितीची स्थापना करण्यात आली होती बघा. M.R. जयकर यांच्या अध्यक्षतेखाली. इथं लिहितो बघा रस्ते विकास समिती. मी म्हणेल रस्ते विकास समिती. या रस्ते विकास समितीची जी स्थापना होती ती 1927 साली करण्यात आली होती आणि याचे जे अध्यक्ष जे होते हे अध्यक्ष M.R. जयकर होते. M.R. जयकर होते बघा. ठीक आहे. 1929 मध्ये या समितीच्या मार्फत एक शिफारस करण्यात आली की केंद्रीय रस्ते निधी नावाची स्थापना केली जावी. केंद्रीय रस्ते निधीची स्थापना करण्यात यावी. रस्ते निधीची स्थापना करण्यात यावी. स्थापना करण्यात पण आली होती बघा. आता नागपूर योजना काय होती बघा. 1943 पासून 1963 पर्यंतची नागपूर योजना होती बघा. नागपूर. आता 1943 पासून 1963 पर्यंतची ही नागपूर योजना होती.
आता याच्यामध्ये 20 वर्षाचा आराखडा जो होता, या 20 वर्षाच्या आराखड्यामध्ये काय काय सांगण्यात आलं होतं बघा. नॅशनल हायवे असतील, स्टेट हायवे असतील, डिस्ट्रिक्ट रोड असेल, त्याचबरोबर रुरल रोड्स जे आहेत, ग्रामीण रस्ते जे आहेत आणि अन्य जिल्ह्यांचे रस्ते, हे एकमेकांना जोडण्याच्या दृष्टिकोनातून ही नागपूर योजना होती बघा. आता या योजनेचं टार्गेट 1963 पर्यंत पूर्ण करायचं होतं. 20 वर्षाची योजना होती, पण 1961 रोजीच या योजनेचे जे टार्गेट होतं ते कंप्लीट अचीव्ह करण्यात आलेलं होतं बघा. आणि मग या बेसिसवरतीच बघा मुंबईची योजना असेल, लखनौची योजना चालू करण्यात आली होती बघा. मुंबई योजना असेल, या नागपूर योजनेच्या आधारावरती मुंबई योजना चालू करण्यात आली. मुंबई योजनेचा कार्यकाळ जो होता 1961 पासून 1981 पर्यंतचा होता. त्याच्यानंतर लखनौ जो आहे, लखनौ योजना चालू करण्यात आली होती. ती 1981 पासून 2001 पर्यंतची ही योजना होती बघा. आणि आता सध्याची जी योजना आहे ती 2001 पासून 2021 म्हणजे आजपर्यंतची योजना आहे बघा. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या योजनाचा एक आराखडा तयार करण्यात आलेला होता बघा. आता आपण वरती जसं बघितलं की राष्ट्रीय महामार्ग वगैरे, तर त्यांच्याविषयी एक थोडक्यात आपण आढावा बघत जाऊ बघा. नॅशनल हायवे आपण म्हणतो, नॅशनल हायवेच्या बाबतीमध्ये राष्ट्रीय महामार्ग म्हणतो आपण, तर नॅशनल हायवे असं म्हटलं जातं. आता नॅशनल हायवेच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर एका राज्यातून, आता महाराष्ट्र आणि गुजरात यांना जोडलं जात असेल एकाच रस्त्यातून, तर हा राष्ट्रीय महामार्ग झाला. ओके, हा नॅशनल हायवे झाला आपण याला म्हणणार. म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जाण्यासाठीचा जो मार्ग असतो त्याला राष्ट्रीय मार्ग म्हणतात. आता याच्या डागडुजीचं मेंटेनन्सचं जे काम असतं बघा, मेंटेनन्स, याच्या मेंटेनन्सचं काम जे आहे ते कोणाच्या मार्फत बघितलं जातं, तर सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे PWD डिपार्टमेंट आहे, PWD सेंट्रल PWDचं आहे, तर यांच्या मार्फत. आता नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या मार्फत तर हे सर्व मेंटेनन्स वगैरे आहेत ते काय स्वतः बघतात, त्याची देखभाल दुरुस्ती वगैरे यांच्या मार्फत केली जाते, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या मार्फत. ठीक आहे, पूर्वी PWDच्या मार्फत होतं, परत यांना सेपरेट विंग्स तयार करून यांच्या मार्फत हे बघितलं जातं बघा. आजच्या घडीला जर बघितलं, तर राष्ट्रीय महामार्गांची जी लांबी आहे ही नियर अबाउट महाराष्ट्रामधून फक्त आपण बघू, महाराष्ट्रामधून राष्ट्रीय महामार्गाची लांबी जी आहे ती 21,275 किलोमीटर आहे बघा. 2018-19चा आकडा मी म्हणताय, आता ती वाढली पण असेल बघा, म्हणजे एक 25,000च्या आसपास गेलेली असेल बघा. राष्ट्रीय महामार्गाची एक लिस्ट जरी काढली तरी आत्ता म्हणजे मागच्या 2019 मध्ये सर्वात जास्त लांबीचे राष्ट्रीय महामार्ग असणारे जे राज्य आहेत, 1 नंबरला महाराष्ट्र आहे बघा, 2 नंबरला उत्तर प्रदेश आहे, 3 नंबरला राजस्थान आहे, 4 नंबरला MP आहे, मध्य प्रदेश आहे, 5 नंबरला जे आहे ते कर्नाटक आहे. तर ही जी राज्य आहेत, तर या राज्यांच्या मध्ये राष्ट्रीय नॅशनल हायवे जो आहे, या नॅशनल हायवेची लांबी या राज्यांच्या मध्ये काय तर जास्त आहे बघा. आता भारतामध्ये एकूण जर राष्ट्रीय महामार्गांची लांबी बघितली, इंडियामध्ये टोटली नॅशनल हायवेची लांबी बघितली तर 1,32,499 किलोमीटर आहे. पुन्हा एकदा हा जो 2019चा आकडा आहे, आता बघा 1.5 वर्ष होऊन गेलेला आहे, तर याच्यामध्ये थोडा चेंज पण झालेला असू शकतो. ठीक आहे, आता बघा इथं काहीतरी महत्त्वाचे जे काही गोल्डन क्वाड्रिलेटर्स वगैरे आहेत, नॉर्थ साऊथ कॉरिडोर आहे, तर त्यांच्याविषयी थोडक्यात बघा माहिती दिलेली आहे बघा. हा गोल्डन क्वाड्रिलेटर जो दिसत आहे बघा, सोनेरी चतुर्भुज महामार्ग असं म्हटलं जातं ना, तो इथून चालू होतो. दिल्ली आहे, नंतर मुंबई आहे, नंतर इथल्यानंतर चेन्नई आहे आणि इकडे कोलकाता आहे. या 4 शहरांना जोडणारा हा महामार्ग आहे, त्याला गोल्डन क्वाड्रिलेटर असं म्हटलेलं आहे बघा. दिल्ली, मुंबई, चेन्नई, त्याच्यानंतर इकडं कोलकाता आहे ते. ठीक आहे, दुसरा जो आहे तो नॉर्थ साऊथ कॉरिडोर नावाचा, म्हणजे उत्तर दक्षिण श्रीलंकेपासून हा मार्ग चालू होत आहे, अप टू द कन्याकुमारी पर्यंत आहे बघा हा महामार्ग. श्रीलंका नव्हे तर श्रीनगर पासून चालू होत आहे, तो कन्याकुमारी पर्यंत आहे. म्हणजे मला बोलायचं असं श्रीनगरच, फक्त डोक्यामध्ये श्रीलंका किंवा असा एखादा शब्द येतो, ते होतो कॉमनली, छोट्या छोट्या गोष्टी होतातच. पण तुम्ही पण लक्षात ठेवायचं आहे की सर चुकलंय ते लक्षात तुम्ही ठेवायचं आहे. ईस्ट आणि वेस्ट कॉरिडोर जो आहे, म्हणजेच पूर्व आणि पश्चिम जो कॉरिडोरचा जो भाग आहे तो बघा इथं देण्यात आलेला आहे बघा. हा कलर जो आहे तो पूर्व पश्चिमचा कॉरिडोर, इथं इटानगर, इकडच्या साईडला इम्फाळ देण्यात आलेला आहे. असं इथून जे कनेक्टेड आहे ते इथंपर्यंत बघा, पोरबंदर पर्यंत आहे, सोमनाथ पोरबंदर या ठिकाणापर्यंत हा पसरलेला आहे बघा. नंतर NHDP फेज 3 जो देण्यात आलेला आहे, NHDP फेज 3 जो आहे तो पण इथं बघा कुठे तर छोट्या प्रमाणामध्ये जे काही ग्रीन लाईन्स दिसत ना, या ग्रीन लाईन्सने जोडलेला आहे बघा. हा फेज हा ग्रीन लाईन्सने जोडलेला आहे. तर अशा प्रकारे काय आहे तर हे लिजंड सर्वात महत्वाचे काय आहे तर महामार्गाच्या संदर्भात माहिती दिलेली आहे.
आता थोडी ही लिस्ट बघू बघा, हे जोड्या लावायला विचारली जाते त्यामुळे ही लिस्ट मी घेतलेली आहे बघा. नॅशनल NH1 जो आहे हा दिल्लीपासून चालू होतो बघा, दिल्ली, अंबाला, नंतर अमृतसर आणि इंडिया पाकिस्तानची जी बॉर्डर आहे तिथपर्यंत बघा. नंतर नॅशनल हायवे 2 जो आहे NH2 जो आहे तो दिल्ली, आग्रा, कानपूर, वाराणसी आणि कलकत्तापर्यंत, दिल्लीपासून कलकत्तापर्यंत आहे तो NH2 आहे बघा. नंतर NH3 जो आहे तो आग्रा आणि मुंबईला जोडलेला आहे बघा. NH3 माहिती आहे आपल्याला, NH3 आग्रा, ग्वालियर, इंदोर, नाशिक आणि मुंबई. NH4 जो आहे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, NH4 ठाणे, बेळगाव वगैरे आहे, बेंगलोर आहे, राणीपत आणि नंतर चेन्नईपर्यंत गेलेला आहे. नंतर NH7 जो आहे नॅशनल हायवे 7 जो आहे तो वाराणसी पासून कन्याकुमारीपर्यंत आहे. वाराणसी, जबलपूर, नागपूर, हैदराबाद आहे, बेंगलोर, मदुराई आणि कन्याकुमारीपर्यंत. NH8 जो आहे नॅशनल हायवे 8 जो आहे तो दिल्ली, मुंबईला जोडतोय बघा, दिल्ली आणि मुंबईला जोडत आहे बघा. NH9 जो आहे पुणेपासून विजयवाडापर्यंत आहे. पुण्यातून सोलापूरला जाताना जो मार्ग आहे ना तो NH9 आहे बघा, पुणे, सोलापूर, हैदराबाद आणि विजयवाडा. NH15 जो आहे हा पठाणकोट, अमृतसर, भटिंडा, गंगानगर, बिकानेर, जैसलमेर आणि कांडला म्हणजे गुजरातपासून अप टू द मी म्हणेल की पंजाबपर्यंतचा NH15चा महामार्ग आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो NH22 जो आहे अंबाला, नंतर कालका, शिमला, रामपूर, इंडो तिबेटची बॉर्डर आहे, शिपकिला पासपर्यंतचा जो भाग आहे ना तिथपर्यंत हा पोहोचलेला आहे बघा NH22. NH24 जो आहे दिल्ली, बरेली, लखनौपर्यंतचा NH24 आहे. NH39 जो आहे हा नुमलीगड असेल, त्याच्यानंतर इम्फाळ, पालेल, इंडो म्यानमारची जी बॉर्डर आहे ना इंडियाची म्यानमारची बॉर्डरपर्यंत हा NH39 पसरलेला आहे. NH44 जो आहे तो शिलाँग पासून आगरताळापर्यंत आहे बघा, मेघालयच्या भागामध्ये आहे, म्हणजेच नॉर्थ ईस्ट साईडच्या भागामध्ये येत आहे. त्याच्यानंतर NH48 जो आहे तो सालेम, कोईमतूर, त्रिचूर, इर्नाकुलम, तिरुअनंतपुरम आणि कन्याकुमारी इथपर्यंत हा NH47 आहे. NH48 जो आहे तो बेंगलोर, हसन आणि मंगलोरपर्यंत आहे. ठीक आहे. नंतर NH49 जो आहे तो कोची, नंतर मदुराई, नंतर धनुष्यकोटीपर्यंत आहे. NH55 सिलिगुरी, दार्जिलिंगचा वरचा जो भाग आहे ना वेस्ट बेंगॉलचा सिलिगुरी कॉरिडोरचा भाग आहे तिथं येत आहे. नंतर NH80 जो आहे इथं आहे मकमाहा आणि फरक्कापर्यंत आहे बघा, UP मधला आहे बघा. NH102 जो आहे तो चपरा आणि मुझाफरपूर पर्यंत आहे. आणि NH205 जे आहे ते अनंतपूर, चेन्नईचा हा काय आहे तर नॅशनल हायवे आहेत. महत्वाचे नॅशनल हायवे मी घेतलेले आहेत जेणेकरून याच्यावरती प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे बघा. आता महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाच्या बाबतीमध्ये एक थोडक्यात आढावा बघू बघा. महाराष्ट्र स्टेट विकास महामंडळ, ह्यालाच आपण काय म्हणतो महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, महाराष्ट्र स्टेट रस्ते विकास महामंडळ. आता याच्यामध्ये काय काय आहे बघा. 1996 याची स्थापना आहे बघा, 9 जुलै 1996 रोजी याची स्थापना करण्यात आली होती बघा. प्रायव्हेट पार्टनरशिप मधून याची स्थापना करण्यात आली बघा, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप PPPच्या अंतर्गत आहे बघा. तर याचा मुख्य उद्देश काय आहे, याचा आहे म्हणजे प्रकल्प बांधा, नंतर वापरा आणि नंतर काय करा हस्तांतरित करा. तर असा काय तर मुख्य फंड आहे बघा या महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचा. यालाच BOT असं म्हटलं जातं. ओके, BOT बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्सफर, BOT असं म्हणण्यात आलेलं आहे बघा. आता जो समृद्धी महामार्गाचं जे बांधकाम चालू आहे ना तर याच्या अंतर्गत चालू आहे महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट काउन्सिल कॉर्पोरेशनच्या अंतर्गत हे कामकाज चालू आहे बघा. ठीक आहे. तर अशा प्रकारचे काय झालं तर याच्यामध्ये एक महत्त्वाचे आपण फॅक्ट्स बघितलेल्या आहेत. नेक्स्ट जो आहे तर रेल्वे वाहतुकीच्या बाबतीमध्ये देण्यात आलेले आहे बघा, रेल्वे वाहतूक. आता रेल्वे वाहतुकीचा विचार केला तर पहिली रेल्वे जी होती भारतात कधी धावली होती, फर्स्ट रेल्वे मी रेल्वे लिहितो बघा, पहिली रेल्वे जी भारतात धावली होती ती 16 एप्रिल 1853 मध्ये धावलेली होती बघा. मुंबई ते ठाण्यापर्यंत धावली होती. 34 किलोमीटरचं हे अंतर होतं. 21 मैल आपण म्हणू त्याला, माईल 21 होतं. आणि मुंबई ते ठाण्यापर्यंत धावली, MT असं लक्षात ठेवा, मुंबई ते ठाण्यापर्यंत धावलेली होती. 3 इंजिन होते याला, 3 इंजिनांची नावं ठेवा, लक्षात ठेवा बघा. सिंध, सुलतान आणि साहेब. सिंध ही काय होती तर 3 महत्वाची इंजिन याला
होती बघा. ठीक आहे, हे झालं रेल्वेच्या बाबतीमध्ये. आजच्या घडीला आपण रेल्वे बघितली तर रेल्वेची एकूण भारतामध्ये लांबी जी आहे ती 68,442 किलोमीटर रेल्वेची लांबी आहे. सर्वात जास्त जे काय आपण मगाशी ब्रॉड गेज, मीटर गेज आणि नॅरो गेज बघितलं, तर जो ब्रॉड गेज जो आहे ना, या ब्रॉड गेजचं प्रमाण जे आहे ते भारतामध्ये सगळ्यात जास्त आहे बघा. जवळजवळ 92.76% ब्रॉड गेज आहे. 2 नंबरला आहे तो मीटर गेज येत आहे. ठीक आहे, 4.68% मीटर गेज आहे. आणि त्याच्यानंतर आहे तो नॅरो गेज आहे. नॅरो गेज किती आहे तर 2.55% नॅरो गेज येत आहे बघा. आता थोडं महाराष्ट्रामध्ये या. महाराष्ट्रामध्ये जर लोहमार्गाची लांबी बघितली बघा, महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये थोडा पेन इरवा घेतोय मी, तर किती लांबी आहे तर महाराष्ट्रामध्ये 6,114 किलोमीटरची लांबी आहे रेल्वेची. ठीक आहे, आता याच्यापैकी जी कोकण रेल्वेचा जो मार्ग आहे ते 381 किलोमीटरची कोकण रेल्वे आहे बघा. कोकण रेल्वेचा मार्ग येत आहे बघा इथं. ओके, आता लोहमार्गाची जर तुलना केली तर राज्यामध्ये एकूण देशाच्या 8.9% काय तर लोहमार्ग आहेत. देशामध्ये 100% असतील तर त्याच्यातील 8.9% काय तर महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. या रेल्वे मार्गाचं 40% रेल्वे मार्गाचं काय करण्यात आले तर विद्युतीकरण करण्यात आले, म्हणजे विद्युतीकरणाच्या आधारावरती ही रेल्वे धावते बघा. ठीक आहे, अशा प्रकारे काय तर महाराष्ट्र राज्याच्या रेल्वेच्या बाबतीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. ओके, आता भारतातील महत्त्वाचे बघा रेल्वेचे विभाग देण्यात आलेले आहेत. त्या विभागाचं मुख्यालय देण्यात आलेलं आहे बघा. पहिल्यांदा इथं देण्यात आलेलं आहे बघा सेंट्रल रेल्वेचा जो झोन आहे त्याचं मुख्यालय सेंट्रलचं कुठं आहे तर मुंबई या ठिकाणी सेंट्रलचं मुख्यालय देण्यात आलेलं आहे बघा. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते ईस्टर्न म्हणजे पूर्व साईडचा जो झोन आहे याचं जे काही हेडक्वार्टर जे आहे ते कोलकाता या ठिकाणी आहे. नंतर ईस्ट कोस्ट जो आहे म्हणजेच पूर्व किनारपट्टीचं जे मुख्यालय जे आहे ते भुवनेश्वर ओडिशामध्ये आहे. कोलकाता वेस्ट बेंगॉल, मुंबई महाराष्ट्रामध्ये. नंतर ईस्ट सेंट्रल जर बघितलं म्हणजे पूर्व मध्यचा जर विचार केला तर हाजीपूर त्या ठिकाणी येत आहे बघा, हाजीपूर. नंतर उत्तरेकडचं बघितलं तर नवी दिल्ली हे त्याचं हेडक्वार्टर आहे. नंतर नॉर्थ सेंट्रल बघितलं तर अलाहाबाद, यालाच आता आपण प्रयागराज म्हणतो बघा. नंतर नॉर्थ ईस्टर्न बघितलं तर याचं आहे ते गोरखपूर येत आहे बघा, गोरखपूर उत्तर पूर्वमध्ये. नंतर नॉर्थ ईस्ट फ्रंटियर बघितलं तर मालेगाव गुवाहाटीमध्ये येत आहे बघा, गुवाहाटी आसाममधील गुवाहाटीमध्ये येत आहे बघा. पूर्णपणे इकडच्या साईडचं म्हणजे आसामच्या नॉर्थ फ्रंटियर असं म्हटलेलं आहे. नॉर्थ वेस्टर्न म्हणलं तर जयपूर येत आहे, नॉर्थ वेस्टर्न. नंतर साऊथचा भाग बघितलं, साऊथचं जर चेन्नईला आहे. साऊथ सेंट्रल बघितलं तर सिकंदराबाद जे आहे हैदराबादमधलं सिकंदराबाद आहे तेलंगणामधलं. नंतर साऊथ ईस्टर्न बघितलं याचं पण कोलकाता येत आहे बघा. नंतर साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे बघितलं तर बिलासपूर आहे. तर साऊथ वेस्टर्न बघितलं तर हुबळी आहे बघा, साऊथ वेस्टर्न. नंतर पश्चिमचं असेल वेस्टर्नचं आहे ती मुंबई आहे. नंतर वेस्टर्न सेंट्रल रेल्वे बघितली तर जबलपूर आहे आणि मेट्रो रेल्वे बघितली तर याचं कलकत्ता आहे. तर अशा प्रकारे काय आहे तर महत्त्वाचे हेडक्वार्टर्स वगैरे इथं देण्यात आलेले आहेत. समजा याच्यावरती प्रश्न विचारला जोड्या लावायला कुठं आहे तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, मी इथं थांबतो. आपण जे राहिलेल्या लेक्चरचा जो भाग आहे तो आपण करू पुढच्या लेक्चरला बघू. मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.